गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकादशीच्या शुभेच्छा. एकदा एक प्रोजेक्ट हेड असतो आणि त्याच्या हाताखाली जी टीम असते 12-15 लोकांची, त्याच्या लक्षात येतं की ते खूप एकमेकांना खाली दाखवण्याकरता किंवा खूप असं कॉम्पिटिशन करत आहेत आणि प्रोजेक्ट पुढे सरकतच नाही. यांची आपापसातच कॉम्पिटिशन आहे आणि त्याला वाईट वाटतं. पण तो एकदाच विचार करतो की आपण एकदा काहीतरी एक वेगळी ॲक्टिव्हिटी देऊन यातनं काही लेसन मिळतो का बघू त्यांना. संडेला सायकलिंग इव्हेंट प्लॅन करतो, सायकलिंग कॉम्पिटिशन. सगळे खूप एक्सायटेड असतात की चला आपल्याला काहीतरी नवीन करायला मिळेल. संडेला सकाळी 7 वाजता पोचायचं असतं सगळ्यांना. खूप एक्साइटमेंटमध्ये सगळेजण तिथे पोहोचतात. मग हा जो असतो प्रोजेक्ट हेड हा सगळ्यांना इन्स्ट्रक्शन्स देतो. वेगळ्या वेगळ्या इन्स्ट्रक्शन्स असतात सगळ्यांचा आणि जशी रेस सुरू होते, विसल वाजते, तसा जो पुढे असतो समोर त्याला सगळे फॉलो करतात आणि रेस जाते पुढे आणि अगदी आता शेवटी संपणार एक 5-7 मिनटं राहिले त्यांच्या लक्षात येतं. मग त्यांना आठवतं की अरे आपल्याला इन्स्ट्रक्शन मिळालं. मग ते बघतात तर प्रत्येकाचं टार्गेट वेगळं असतं. मग ते वापस येतात, त्या बॉसला सॉरी म्हणतात आमच्या लक्षातच आलं नाही की आपलं आपलं टार्गेट वेगळं होतं, आम्ही आपलं जो पुढे होता त्यालाच फॉलो करत होतो. तर तुमचा हा इव्हेंट आम्ही सक्सेसफुल नाही करू शकलो. तर तो प्रोजेक्ट हेड म्हणतो मला तुम्हाला हेच सांगायचं होतं की आपण लाईफमध्ये पण असंच करतो आहे का, की जो काय करतो एखादा व्यक्ती त्याच्या फॅसिनेशनमध्ये आपणही सगळं तेच करतो आहे का, त्याचा आनंद, त्याची मजा, त्याचं टार्गेट वेगळं आहे. असं जर का आपण पाहिलं आणि आपण आपले टार्गेट फॉलो केले तर आपण सगळे विनर असतो. पण आपण ते दुसऱ्यांनी काहीतरी मिळवलेलं आहे, दुसऱ्यांच्या अचिव्हमेंटला आपण आपलं टार्गेट करतो. त्याच्यात कधी-कधी आपला आनंद नसेलही, पण ते जगाच्या रेसमध्ये, रॅट रेसमध्ये, पुढे जाण्याच्या चक्करमध्ये आपण जर का असं काही केलं असेल तर त्यातनं धडा घ्यायचा आणि आपल्या पोरांना ह्याच्यात अडकू द्यायचं नाही. त्यांना त्यांचं जे आवडतं, त्यांना त्यांचं टार्गेट ठरवू द्यायचं. प्रत्येकाच्या लाईफची ना एक आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी असते. तर त्यांचे आनंद, त्यांचं सगळं हे वेगळं असूच शकतं. आपले टार्गेट ओळखायचे, दुसऱ्यांना चेस करायचं नाही, कॉपी तर मुळीच करायचं नाही. लेसन जरूर घ्यायचे सगळ्यांकडनं. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल. लाईफ इज ब्युटिफुल.